सिद्धेश्वर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एजेटेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ. तर मित्रांनो, आज आपण एक नवीन मोबाईल बघणार आहोत जो की आता मे एंड पासून लॉन्च होईल. आता तो मोबाईल मित्रांनो चायनामध्ये लॉन्च झालेला आहे, पण इंडियामध्ये अजून लॉन्च झालेला नाहीये, जो की आहे पोकोचा F6. पोकोची F सिरीज म्हणले की मित्रांनो एकदम बेस्ट क्वालिटी, व्हॅल्यू फॉर मनी मोबाईल आणि बेस्ट परफॉर्मिंग मोबाईल आपल्याला बघायला मिळतात. F5 पेक्षा थोडेफार ऍडव्हान्स फीचर्स यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत F6 मध्ये. F6 मित्रांनो मे एंड पासून लॉन्च होईल आणि एकदम बेस्ट वेरियंट असणार आहे. 30,000च्या आतला मोबाईल असणार आहे आणि एकदम परफेक्ट व्हॅल्यू फॉर मनी हा मोबाईल असणार आहे. तर मित्रांनो, या मोबाईलमध्ये जो डिस्प्ले मिळणार आहे तो 6.7 इंच AMOLED डिस्प्ले आहे, जो की डॉल्बी ॲटमॉसच्या सपोर्ट सोबत येतो. 120 हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे मित्रांनो. त्यासोबतच 19-20 हर्ट्झचा गेमिंग सपोर्ट आहे मित्रांनो, ज्यामुळे अंडर लाईट जर तुम्ही व्हिडिओ वगैरे बघत असाल किंवा गेमिंग करत असाल तर तुमच्या डोळ्यांना काही त्रास होणार नाही. एक बेस्ट फीचर वाटतं मोबाईलमध्ये यामध्ये. तर मित्रांनो, आपण जर इंडियन व्हर्जन कम्पेअर केले तर इंडियामध्ये फर्स्ट टाइम क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8S Gen 3 हा प्रोसेसर वापरला गेलेला हा पहिला मोबाईल आहे मित्रांनो, जो की एकदम बेस्ट परफॉर्मन्स देणार आहे. गेमिंग म्हणला तर तुम्ही हाय लेवलवरती एकदम एकदम स्मूथली गेमिंग करू शकणार आहे मित्रांनो, कारण ह्यामध्ये जो प्रोसेसर आहे तो एकदम तगडा वापरला गेलेला आहे. व्हिडिओ क्वालिटी म्हणा, तुम्हाला ग्राफिक्स वगैरे जे सपोर्ट मिळते ते एकदम बेस्ट असणार आहे प्रोसेसरच्या माध्यमातून. आणि मोबाईलचा अंतुज स्कोर जर बघायला गेलो मित्रांनो तर 1.5 मिलियन एवढा अंतुज स्कोर आहे, जो की एकदम परफेक्ट आहे मित्रांनो त्यासाठी. तर मित्रांनो, जर तुम्ही हायएस्ट सेटिंग वरती गेम्स वगैरे खेळणार असाल आणि आता जर ऍटमॉस्फिअर वगैरे तर खूप टेम्परेचर आहे, त्यामुळे तुमचे मोबाईल जर तापत असतील तर मित्रांनो ह्या मोबाईलमध्ये जो टोटल स्कोर आहे तो देखील 87% आहे, जो की तुमच्या मोबाईलला जास्त हीट होऊन देणार नाहीये, जो की तुमच्या मोबाईलमध्ये कूलिंग इफिशियन्सी चांगली ठेवण्याचं काम करेल. त्यामुळे हा मोबाईल मित्रांनो गेमिंगसाठी किंवा व्हिडिओग्राफीसाठी एकदम परफेक्ट असणार आहे. जेणेकरून तुम्ही जर लॉंग टाइमसाठी जर व्हिडिओग्राफी करत असाल किंवा ब्लॉग शूट करत असाल तर मोबाईल तुमचा ऑटोमॅटिकली थोडा हिट होतो, त्यामुळे तुमचे कॅमेरा सेन्सर जे आहे ते काम करायचं बंद करतात. त्यामुळे हा मोबाईलचा जे टोटल स्कोर आपण जर बघितला तर हा कूलिंग एफिशियन्सी असल्यामुळे तुमचे जे ब्लॉग वगैरे तुम्ही जे शूट करणार आहात ते एकदम परफेक्ट होणार आहे. तर मित्रांनो, जर कनेक्टिव्हिटी बद्दल बोलायला गेलो तर यामध्ये तुम्हाला 12 5G बँड बघायला मिळतील, जे की इंडियामध्ये जेवढे बँड्स आहेत त्या सगळ्यांना सपोर्ट करतं. त्यासोबतच मित्रांनो Wi-Fi 6 वापरलं गेलेलं आहे, जे की ह्या सेगमेंटमध्ये कुठल्याही मोबाईलमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. त्यासोबतच मित्रांनो NFC सपोर्ट देखील गेलेला आहे, जो की या सेगमेंटमध्ये एकदम बेस्ट आउटकम देऊन जाणार आहे, कारण असाच ह्या फीचर्स मधला फोन तुम्हाला 30,000च्या आत भेटू शकणार. तर मित्रांनो, या मोबाईलमध्ये प्लस पॉईंट जर बघायला गेलं तर मित्रांनो या मोबाईलमध्ये IP64चा रेटिंग दिलं गेलेलं आहे, जे की तुम्हाला डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ असणार आहे. थोड्या प्रमाणात कमीत कमी 3 मीटर बघतो तुमचा मोबाईल पाण्यामध्ये राहू शकतो. IP68 पेक्षा थोडंफार कमी, पण IP64 रेटिंग देखील बेस्ट आहे मित्रांनो या सेगमेंटमध्ये. अशा सेगमेंटमध्ये तुम्हाला हा फीचर कुठे बघायला मिळणार नाहीये. त्यासोबतच मित्रांनो यामध्ये AI फीचर्स देखील आहे, जे की तुम्हाला व्हॉइस ट्रान्सलेटर किंवा भाषा ट्रान्सलेटर करून देणार आहे. तुम्हाला कॉलवरती नाही करता येणार, बट जे तुम्हाला पॅराग्राफ वगैरे जर कन्वर्ट करायचे असतील किंवा हिंदीमधून इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमधून मराठीमध्ये तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला सहजपणे करता येतील या मोबाईल. तर मित्रांनो, ह्या मोबाईलमधला बेस्ट पार्ट जो आहे तो याचा कॅमेरा आहे. रिअरमध्ये मित्रांनो 2 कॅमेरे प्रोव्हाइड केलेले आहेत, त्यात जो की प्रायमरी कॅमेरा आहे तो 50 मेगापिक्सेलचा सोनीचा लाईट 600 हा कॅमेरा वापरला गेलेला आहे, जो की तुम्हाला अराउंड 40,000च्या मोबाईलमध्ये बघायला मिळेल. तर 30,000च्या रेंजमध्ये हा कॅमेरा पहिल्यांदा वापरला गेलेला आहे. त्याचसोबत मित्रांनो, जो अल्ट्रा वाईड कॅमेरा दिला गेला आहे तो 8 मेगापिक्सेलचा सेन्सर दिला गेलेला आहे, जो की IMXचा सेन्सर आहे, जो की एकदम बेस्ट अल्ट्रा वाईड पोर्ट्रेटमध्ये तुम्हाला फोटो वगैरे एकदम बेस्ट काढून देणार आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, जसं की आपण मित्रांनो त्या मोबाईलचे जे काही ॲडिशनल फीचर्स वगैरे असणार ते आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग आणि माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये, ज्यात की तुम्हाला आपण बघूया कुठला मोबाईल त्या सेगमेंटमध्ये बेस्ट असणार.